नमस्कार. या नोटीच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, आज झालेल्या पेपर 2 मधील तर पहिली भाषा मराठीचे आपण जे पहिले 30 प्रश्न आहेत उतारा, कविता आणि पेडागॉजीचे, तर ते या ठिकाणी त्यांचं ॲनालिसिस पाहूया. तर त्या ठिकाणी जो उतारा होता आणि पेडागॉजी प्रश्न होते, कविता होती, ते एकदम सोपी आलेली होती. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण प्रिव्हियस इयरचे किंवा जे आपण मॉक टेस्टमध्ये किंवा मॅरेथॉनमध्ये प्रश्न घेतलेले होते तर तेच पॅडागॉजीमध्ये आलेले होते. व्याकरण भागसुद्धा सोपा आलेला होता. उतारा याच्यामध्ये श्रावण वाघ नुकताच वयात यायला लागला होता. त्याच्या बाजूला दुसऱ्या पिंजऱ्यात एक वाघीण होती, ती वाघीण माझाराव आली होती. अशा प्रकारचा एक उतारा आलेला होता आणि त्याच्यावरती सोपे प्रश्न विचारण्यात आलेले होतं. तर डायरेक्टली आपण त्या ठिकाणी उत्तरे पाहूया. तर बघा, वाघांनी आपल्याला स्वीकारले आहे हे लेखकाच्या कशावरून लक्षात आले. तर या ठिकाणी वाघांचे हुंकार ऐकल्याने ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर होतं. तर त्याचं जे तुम्हाला या ठिकाणी आन्सर आहे ते जर तुम्ही पर्यायामध्ये या ठिकाणी जो उतारा आहे तो उतारा जर तुम्ही वाचला तर त्याचं तुम्हाला या ठिकाणी उत्तर या ठिकाणी मिळणार आहे. नंतर या ठिकाणी 9 बिबटे हे कोणते संख्या विशेषण आहे. तर 9 बिबटे हे पूर्णांकवाचक संख्या विशेषण येतं 9 म्हणजे. त्यानंतर ऐश्वर्या हे कोणाचं नाव आहे. तर ऐश्वर्या सिंहिणीचं नाव आहे. ऑप्शन क्रमांक 2. लेखक काम करीत असलेल्या सिंहांची संख्या किती होती. तर लेखक 5 सिंहांच्या बरोबर काम करत होता. ऑप्शन क्रमांक 4. गोंजारणे या शब्दाचा अचूक अर्थ ओळखायचा. गोंजारणे हा शब्द तर आपण उतार्यावरून माया लावणे, तर अशा ठिकाणी आपण घ्यायचा. ऑप्शन क्रमांक 4. जॉर्ज कोण होता. जॉर्ज कोण होता. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. तर जॉर्ज हा वाघ होता. प्रश्न पुढचा होता की श्रावण वाघ हे कोणते नाम आहे. तर श्रावण वाघ तर हे श्रावण वाघाचं नाव आहे म्हणजे या ठिकाणी हे विशेष नाम येणार आहे. नंतर चांगला वाघ यातील अधोरेखित काय आहे. तर चांगला हे विशेषण येईल. या ठिकाणी श्रावण वाघ हे विशेष नाम ऑप्शन क्रमांक 2 आणि हे चांगला वाघ हे विशेषण. नंतर प्राणी संग्रहालयात भयचकित का झाले. प्राणी संग्रहालय भयचकित का झालं. तर श्रावणने वाघिणीची शेपटी तोडल्यामुळे. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे. नंतर कविता होती खाली रांगोळी पुसट तुळशीचं वृंदावन, वाढणाऱ्या काळोखाची मुकी भुकी दटावन, आत बाहेर दाटला कडुलिंबाचा सुवास, क्षण अनावर झाला घुसमुटून या श्वासा. अशा प्रकारची एक कविता होती. तर ज्याच्यावरती पहिला प्रश्न होता की 6 किंवा 5 यातील अधोरेखित काय. किंवा हे काय आहे. तर किंवा हे उभयान्वयी अव्यय. नंतर तुळस हे काय आहे. तुळस हे काय आहे. तर विशेष नाम येणार तुळस. नंतर रक्त कशामुळे वाहत आहे. तर याचं उत्तर आहे काच रुतल्यामुळे. ऑप्शन क्रमांक 2 काच रुतल्यामुळे. नंतर नायिकेचे स्वतःवरचे नियंत्रण कशामुळे सुटलेले आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 की श्वास घुसमटल्यामुळे. श्वास घुसमटल्यामुळे नायिकेचे स्वतःवरचे नियंत्रण सुटले. अनावर होणे म्हणजे काय. तर अनावर होणे म्हणजे या ठिकाणी आपण त्याला अनियंत्रित होणं असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक 2. काळोख हे काय आहे. तर यापैकी काळोख हे विशेषण येतं. तर अशा पद्धतीने उतारा आणि कवितेवरती प्रश्न होते. जी कविता आहे ती तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मी. तुम्ही या ठिकाणी ती व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. आपला जास्त या ठिकाणी वेळ जाईल म्हणून. आणि या ठिकाणी जो उतारा आहे तो सुद्धा या ठिकाणी तुम्ही एकदा उतारा बघून घ्या. या ठिकाणी जर तुम्हाला बघायचा असेल तर अशा प्रकारचा हा उतारा होता. एकदम सोपा उतारा होता आणि ज्याच्यावरती आपण प्रश्न बघितलेले आहेत. सगळी प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या उतार्यामध्ये बघायला मिळतील आणि आपण सगळे प्रश्न बघितलेत. आता आपण जे पॅडागॉजी प्रश्न आहेत त्या थोडक्यात पाहूया. त्या ठिकाणी बघा, साधनांची अधिकृतता. बघा, आपण अधिकृत सामग्री यावरती खूप प्रश्न बघितलेले होते. मग अधिकृत सामग्री आपण काय म्हणतो. ती नैसर्गिक पाहिजे, वास्तव जीवनातलं पाहिजे. मग ऑप्शन क्रमांक 4 बघा, वास्तव जीवन संदर्भात लिहिली गेली विकसित झालेली साधन सामग्री. याचं उत्तर बाकी बघा, स्वतःच्या घरून आणलेली साधन सामग्री, विद्यार्थ्यांनी शिक्षकाने तिच्या वर्गासाठी लिहिलेली साधन सामग्री, अधिकारी वर्गाकडून. तर हे या ठिकाणी सगळं चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढे इयत्ता 5वीची विद्यार्थ्यांनी अपर्णा हिला समजते की ऐकण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक दोन्ही शब्द नंतर वाक्य यांचं व्याख्यान किंवा दोन्ही फितीला अर्थ लावण्यात अंतर्भाव असतो. बघा, मी रात्री जो आपण सेशन केलं त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं बॉटम अप टॉप डाऊन मित्र 100% येईल आणि आपण तेच प्रश्न घेतले होते. मग या ठिकाणी बघा, दोन्हीपासून शब्द नंतर वाक्यानंतर अर्थ. तर ही कशामध्ये असते बॉटम अपमध्ये असते. म्हणजे खालून वरती, लहानाकडून मोठ्याकडे म्हणजे बॉटम अप. ऑप्शन क्रमांक 3. पुढे भाषा शिकण्यात सर्वांगीण क्षमता सिस्टॅमिक कॉन्फिडन्स म्हणजे काय. आता सर्वांगीण क्षमता म्हणजे काय असतं. त्या ठिकाणी समजणं आणि वापरणं. आता मग याच्यामध्ये भाषा ही काय आहे. एक व्यवस्था आहे. भाषा काय आहे. एक व्यवस्था आहे म्हणून ती कार्य करते आणि ती समजणं आणि वापरणं म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये याचं उत्तर येते की भाषा एक काय एक व्यवस्था आहे, ती कशीच कार्य करते म्हणून ती समजायची आणि त्या प्रकारे वापरायची. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर करेक्ट येतं. पुढे या ठिकाणी बघा, एकदम साधा सोपा प्रश्न विचारला होता की पुढे एक मजकूर आणि विधान लिहायचे
आहे सदर मजकूर आणि विधान कोणत्या भाषिक नोंदीशी सुसंगत आहे असं ओळखायचं होतं की भारतीय राज्यघटना प्रत्येक व्यक्तीला समान मानते। याचा अर्थ देशातील प्रत्येक माणूस म्हणजे स्त्री पुरुष, स्त्री जातीची माणसे, धर्माची माणसे, आदिवासी आणि सर्व शैक्षणिक आणि आर्थिक पार्श्वभूमीची माणसे एक आहेत। याचा अर्थ असा नाही की विषमता नाहीशी होणार, ही होऊ शकणार नाही, परंतु भारतीय लोकशाहीत सर्व माणसांसाठी समानतेचा सिद्धांत हा मान्य केला गेलेला आहे। आता नेमकी शास्त्रीय नोंद आहे, राजकीय नोंद आहे, कायदेशीर नोंद आहे की समाज विज्ञान नोंद आहे। आता बघा समाजाविषयी सगळ्या गोष्टी पा सांगितलेल्या आहेत, सगळे शैक्षणिक आर्थिक पार्श्वभूमी माणसे असतील म्हणून ही समाज विज्ञान नोंद येणार। काय येणार पा? समाज विज्ञान नोंद, ऑप्शन क्रमांक 3। पुढे आता 6वीची शिक्षिका विद्यार्थ्यांना पाठाचा अभ्यास करण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी करण्यासाठी पाठातील मजकुराचा त्यांच्या पूर्वज्ञानाशी आणि अनुभवांशी संबंध लावते। ती कथा किंवा मजकूर प्रत्यक्षात शिकण्यापूर्वी मुलांना त्यातील चित्रे पाहायला सांगते। तिला विद्यार्थ्याकडून काय अपेक्षित आहे? बघा, पूर्वज्ञान आणि अनुभवाशी संबंध लावून या ठिकाणी ती काय अपेक्षित करेल तर कथेच्या बाबतीमध्ये तिने विद्यार्थ्यांनी अनुमान लावला पाहिजे। बरोबर, आपण अनुमानाबद्दल तुम्हाला प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगत होतो तर कथेच्या बाबतीत अनुमान लावतो आपण, पूर्वज्ञान असल्याशिवाय आपण अनुमान लावू शकत नाही। म्हणून या ठिकाणी कथा नेमकी पुढे काय असेल तर हे चित्र दाखवून त्या ठिकाणी सांगत आहे, म्हणजे कथेच्या बाबतीत अनुमान लावणं। पुढे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातील प्रसंगाचा सातत्यपूर्ण अहवाल म्हणजे काय? काय म्हटले बघा की विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातील प्रसंगाचा सातत्यपूर्ण प्रसंग, जे काय तुमचे प्रसंग घडतील शिक्षण बाबतीमध्ये तर त्याचा एक अहवाल असतो। तो अहवाल म्हणजे काय असतो पा? पोर्टफोलिओ असतो। तुम्हाला मी वारंवार सांगितलं होतं की पोर्टफोलिओ म्हणजे काय असतं की वर्षभरामध्ये ज्या काही सर्व गोष्टी होतील त्या गोष्टींची साठवण करायची आणि त्याचा अहवाल आपण मूल्यांकनासाठी त्याचा वापर करतो, म्हणजे तो पोर्टफोलिओ असतो। पुढीलपैकी कोणते ग्रहण कौशल्य, बघा 100% प्रश्न येणार, मी सांगितलं होतं की ऐकणं आणि वाचणं। बरोबर, ऐकणं आणि वाचणं हे ग्रहण कौशल्य येणार आणि कदाचित तुम्हाला उद्या सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो। तर त्याच्यामध्ये उत्पादक कौशल्य जर आलं तर लक्षात ठेवायचं बोलणं आणि लिहिणं हे तुमचं उत्पादक कौशल्य येऊ शकतो कदाचित, किंवा आज संध्याकाळच्या पेपरला सुद्धा तो प्रश्न आलेला असू शकतो। अनेक भारतीय प्रदेशात व्यवसायानिमित्त किंवा रोजगारासाठी जातात आणि तिथली भाषा शिकतात, या प्रेरणेला काय म्हणतात? आता ठिकाणी काय होते बघा की ही मोटिवेशन काय आहे की तुम्ही एक भारतीय म्हणून प्रदेशामध्ये जाता, तिथली भाषा शिकता, काहीतरी निमित्त आहे, व्यवसाय निमित्त असेल का रोजगार असेल। एक तर आपल्याला त्या ठिकाणची संस्कृती आहे ती समजून घ्यायची, तिथल्या व्यक्तींशी या ठिकाणी आपल्याला कम्युनिकेशन करायचं असतं, कंपनीसाठी आपल्याला तिथं काम करायचं असतं, म्हणजे आपल्याला जे काही गोल्स आहेत त्या ठिकाणी पूर्ण करायचे असतात। म्हणून या ठिकाणी बघा या ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर की एकात्मकता आणि नैमित्तिकता या दोन्ही प्रेरणा या ठिकाणी असणार आहेत। म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांमध्ये मिसळला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जॉब करायचा आहे, कंपनीमध्ये जॉब करायचा आहे, त्यांचे गोल्स त्यांचे उद्देश साध्य करायचे आहेत। म्हणून एकात्मता आणि नैमित्तिकता या दोन्ही प्रेरणा या ठिकाणी येतील। पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही? रिपिटेशन झाली या प्रश्नाचं हिंदी ही अभिजात भाषा नाही, एकूण अभिजात भाषा 11 आहे, ते लक्षात ठेवा, कदाचित प्रश्न येऊ शकतो तुम्हाला। आणि भाषा ज्या अभिजात भाषा आहेत आपण प्रत्येक व्हिडिओमधून सांगितल्या त्या लक्षात ठेवायच्या, पाठ करायच्या। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 अनुसार विदेशी भाषा अध्ययन या संदर्भात पुढीलपैकी कोणतं विधान योग्य नाही? आता काय म्हटलं की विदेशी भाषा अध्ययन या संदर्भात काय योग्य नाही म्हटलेलं आहे। आता पहिला ऑप्शन की एक अतिरिक्त भाषा म्हणून फ्रेंच भाषा सुचवण्यात आली आहे तर हे बरोबर आहे की या ठिकाणी ज्या फ्रेंच भाषा आहेत किंवा अजून दुसऱ्या भाषा आहेत त्या सुद्धा सुचवण्यात आल्या, हे बरोबर आहे। माध्यमिक पातळीवरती विदेशी भाषा एक अतिरिक्त पर्याय म्हणून अभ्यासनं हेही सांगितलंय। त्रिभाषा धोरणातील एक भाषा म्हणून विदेशी भाषेचा अंतर्भाव, आणि चौथा म्हटलं की विदेशी भाषेचा त्रिभाषा धोरणात एक भाषा म्हणून अंतर्भाव नसणं। आता एक लक्षात ठेवायचं की त्रिभाषा धोरणातील एक भाषा म्हणून विदेशी भाषेचा अंतर्भाव, तर हे मात्र या ठिकाणी चुकीचं आहे। कारण जरी तुमचं त्रिभाषा धोरणामध्ये इंग्रजी ही त्या ठिकाणी भाषा असली तरी इंग्रजी भाषा ही आपण म्हणूया की त्या ठिकाणी विदेशी भाषा म्हणून गृहीत धरत नाही, कारण ही भाषा खूप दिवसापासूनची आहे आणि त्याच्यामुळे ती विदेशी भाषेचा अंतर्भाव त्या ठिकाणी केला गेलेला नाही। ठीक आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 तर ही योग्य नाही। बाकी विदेशी भाषेचा त्रिभाषा धोरणात एक भाषा म्हणून अंतर्भाव नसणं तर हे या ठिकाणी बरोबर आहे। आणि ज्या काय तुम्हाला 3 भाषा मी सांगितल्या, पहिली मराठी, दुसरी हिंदी किंवा इंग्रजी, तिसरी हिंदी किंवा इंग्रजी, पण तो इंग्रजी ही विदेशी भाषा म्हणून या ठिकाणी त्याचा उल्लेख नाही। पुढीलपैकी कशाचा संबंध हा भाषेबद्दलचं ज्ञान याच्याशी आहे? भाषेबद्दलचं ज्ञान म्हणजे भाषेविषयीचं तुमचं जर नॉलेज असेल तर त्याला आपण काय म्हणतो निर्देशिक ज्ञान म्हणतो, डिक्लेरेटिव्ह नॉलेज म्हणतो। याबद्दल सुद्धा आपण चर्चा केली होती। आणि या ठिकाणी प्रोसिजर नॉलेज काय असतं की त्याच्यामध्ये प्रक्रिया तुम्हाला माहिती असेल तर प्रक्रिया माहिती असेल तर त्याला आपण प्रक्रियाधिष्ठित नॉलेज म्हणतो। मग निर्देशक ज्ञान या ठिकाणी याचं उत्तर येईल। पुढे इयत्ता 6वीची शिक्षिका बोलण्याच्या उपक्रमासाठी खालील एक कृती विकसित करते। वाळवंट आणि तिथल्या वातावरणावरती 5 वाक्य लिहा। ही कृती योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी पुढीलपैकी योग्य कारण असलेले विधान निवडायचे। की वाळवंट आणि तिथल्या वातावरणावरती 5 वाक्य लिहायची आहेत किंवा बोलायचे आहेत, तर बघा ही योग्य कृती नाही।
दुसरं ही योग्य कृती आहे कारण विद्यार्थ्यांनी भूगोलच्या वर्गात वाळवंटाचा अभ्यास केला असणार म्हणजे त्यांना यावर बोलता येईल. आता आपण बघा LAC तुम्हाला मी वारंवार सांगत होतो की लँग्वेज अक्रॉस करिक्युलम. तुम्ही एखाद्या विषयाचा तुमच्या भाषेमध्ये वापर करू शकता, भाषेचा दुसऱ्या विषयामध्ये वापर करू शकता. म्हणजे जर तुम्ही भूगोलच्या वर्गामध्ये वाळवंटाचा अभ्यास केला असेल तर विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा आपण प्रश्न विचारला की वाळवंट आणि तिथल्या वातावरणावरती बोला तर विद्यार्थी पण नक्की बोलतील. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी पण योग्य येईल. आता तिसऱ्यामध्ये तुमचं कन्फ्युजन जर झालं असेल तर तिसरा पर्याय असा आहे की ही एक कृती योग्य कृती आहे कारण यातून विद्यार्थ्यांना एखाद्या विषयावरती बोलता येईल जसं वाळवंट. आता कधी बोलता येईल की ज्यावेळेस त्याचा अभ्यास आधी झाला असेल. तर मग आधी अभ्यास कधी कोणत्या पर्यायामध्ये झाला तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये झाला आहे म्हणून 2 या ठिकाणी सर्वात योग्य येतो. भाषेची बोली या संदर्भातले पुढीलपैकी कोणतं विधान योग्य आहे? पहा आपण भाषेच्या बोली म्हणतो तर भाषेच्या बोली कशा असतात की तुम्ही प्रदेशानुसार किंवा परिसरानुसार त्या भाषेच्या बोलीपा बदलत असतात. तर हे सगळ्यात योग्य येतं ऑप्शन क्रमांक 2. बाकी या ठिकाणी योग्य येत नाही की काही वेळा विविध सामाजिक गट एकच भाषेच्या विविध बोली बोलतात असं होतं का? नाही. सामाजिक गट असेल तर त्या भाषेची एकच बोली बोलू शकतो. त्या ठिकाणी जास्तीत जास्त 2 तो अनेक नाही. त्या ठिकाणी एकाच भाषा विविध बोली नाही बोलत तर एकच. नंतर बोली ही व्यापक श्रेणीत असते आणि भाषा ही लहान असते. चुकीचं हे या ठिकाणी उलटं पाहिजे होतं. एका भाषेच्या विविध बोली बोलणारे माणसं दुसऱ्या भाषेतला माणूस काय बोलतो ते समजतात. त्या ठिकाणी नाही. तो ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट येईल. पुढीलपैकी कोणते कार्य हे समकालीन म्हणजे इंटिग्रेटेड शिक्षण कौशल्य उत्तेजन देईल? इंटिग्रेटेड म्हणजे काय की एकापेक्षा जास्त कौशल्य म्हणजे तुमचं लेखन पण असेल, भाषण पण असेल, श्रवण पण असेल, संभाषण पण हे सगळे स्किल त्याच्यामध्ये किंवा एकापेक्षा जास्त 2-3 स्किल एकत्रित या ठिकाणी शिकवली जातील किंवा ते शिकले जातील. तर कोणती या ठिकाणी पद्धत असेल तर त्याला आपण भूमिका अभिनय म्हणतो. भूमिका अभिनय किंवा रोल प्ले. तर याच्यामध्ये तुमचं श्रवण होईल, संभाषण होईल, लेखन होईल म्हणजे सगळ्याच गोष्टी संभाषण होईल. तर या गोष्टी तुमचा लिस्निंग सुद्धा होईल. तर या सर्व स्किल याच्यामध्ये इंटिग्रेटेडपणे शिकल्या जातील. ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक 120 आहे की सहज संदर्भ व्याकरण शिक्षणाच्या संदर्भात पुढील धोरणाला काय म्हणता येईल? तर भाषा घटकाचा संदर्भ परिचय करून द्यायचा, विद्यार्थ्यांना भाषा घटकाकडे लक्ष द्यायला सांगायचं, वास्तव जीवन संदर्भात त्यांचा वापर करायला सांगायचा आणि भाषा घटकांना ओळखण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करायचं. आता याच्यामध्ये काय सांगितलं की विद्यार्थ्यांना काही गोष्टींविषयी जाणीव करून देणं, त्यांना ओळख करून देणं. तर ओळख करून देणं म्हणजे काय जाणीव उन्नत करणं म्हणजे विद्यार्थ्यांना नॉलेज आहे त्याच्याबद्दलचं परंतु त्याच्याबद्दल लक्ष द्या, हे बघा ते बघा असं आपण ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस या ठिकाणी त्यांची जाणीव उन्नत करणं असतं म्हणजे कॉन्शियसनेस रेजिंग असतं. म्हणजे त्यांच्यामध्ये त्या गोष्टी असतात परंतु त्यासाठी आपल्याला उत्तेजन द्यायचं असतं, प्रेरणा द्यायची असते. अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक 1. तर अशा पद्धतीने एकदम सोपे प्रश्न हे पेपर 2 मध्ये भाषा पहिली मराठीमध्ये आपण विचारलेले होते आणि असेच प्रश्न या ठिकाणी पेपर जी काही पहिला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आलेले असतील. ते प्रश्न आले की तुम्हाला मी या ठिकाणी सांगेल आणि हिंदीचे प्रश्न सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. तर व्हिडिओ सगळ्यात जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्या तुमचा पेपर असेल तर या पेपरसाठी सुद्धा हे प्रश्न महत्त्वाचे तुम्हाला असतील. असेच प्रश्न तुम्हाला उद्या येऊ शकतात. त्यामुळं सिरियसली या ठिकाणी प्रश्न बघा आणि आपले जे काही सगळे व्हिडिओज आहेत ते सगळे व्हिडिओज बघा कारण त्याच व्हिडिओमधून खूप सारे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. तर हे तुम्हाला या प्रश्नांवरून समजेल. तर भेटू आपण पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.